संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय माघार घेणार नाही असं वक्तव्य रघुनाथदादा पाटील यांनी केलं आहे। शेतकरी संपाचा आजचा 5वा दिवस आहे। या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी येत्या ऑक्टोबरपर्यंत राज्यातील अल्पकर्जधारकांचे कर्जमाफी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। मात्र याला शेतकरी संघटनेचे नेते व सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी विरोध दर्शवला आहे। केवळ अल्पकर्जदार शेतकरी कर्जमाफी चालणार नाही, संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, त्याशिवाय संप मिटणार नाही असा इशारा राज्य सरकारला त्यांनी दिला आहे। तसेच 8 जून रोजी नाशिकमध्ये बैठक घेतली जाईल असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारमधून बाहेर पडण्याच्या दिलेल्या संकेतावरून राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडल्यास त्यांचे स्वागत आहे असं मत व्यक्त करत अप्रत्यक्ष मनोमिलनाचे संकेत दिले आहेत। आज त्यांनी सांगितलं की आम्ही बोलायला तयार आहोत, परंतु त्याला वेळ कशाला लावता की जे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत, जे काही आज तुमच्या समोर आमच्या मागण्या आहेत त्या स्पष्ट आहेत आणि त्या स्पष्ट असताना जर तुम्ही त्याला फटे फोडत असाल तर मग हा संप आणखी चिघळेल। यापुढे आम्हाला मग रस्ते अडवावे लागतील, रेल्वे अडवावे लागतील आणि संबंध जनजीवन विस्कळीत करून टाकावं लागेल। ही पाळी काही तुम्ही आम्हाला आणू नका। तुम्ही तातडीने याच्यावरती मार्ग काढा आणि हा संप संपेल कसा या दृष्टीने पावले टाका। 4 महिने थांबायला शेतकऱ्याला वेळ नाही। आज 6 जून आहे, पाऊस उंबरठ्यावर येऊन उभा आहे। नशिबाने चांगला पाऊस काळ असण्याची चिन्ह आहेत, अंदाज व्यक्त केले जात आहेत आणि अशा वेळेला जर शेतकऱ्याच्या हातात दमडी नसेल तर तुम्ही आम्हाला कशाला पैसे पाहिजे 4 महिन्यांनी? काय करणार आहे तुम्ही? आज कर्ज असो नाही तर नसो, ते थकबाकीचं कर्ज तुम्ही ते वाइंड अप करा म्हणत नाही मी, त्याचं पुनर्गठन करा आणि नवीन रेडी रेक्टरप्रमाणे जमिनीची जेवढी किंमत आहे तेवढं कर्ज त्या शेतकऱ्याला मंजूर करा आणि त्याला लागेल तसं द्या।